रोग झाला तर आज त्याचे उपचारही उपलब्ध आहेत. स्वाईन फ्लू बद्दल मी सर पुन्हा एकदा आपल्याला विचारतोय, ह्याचा निश्चित प्रसार कसा होतो ह्याच्याबद्दल जरा आमच्या लोकांना नीट सांगा. ह्याचा प्रसार हवेतून होतो. म्हणजे ज्या व्यक्तीला हा आजार होतो त्याची विशेष करून लक्षणं जी असतात त्याच्यामध्ये सर्दी आणि खोकला ही महत्वाची लक्षणं असतात. आणि तिथे जे काही पातळ पदार्थ तयार होतात नाकामध्ये घशामध्ये त्याच्यात हे विषाणू असतात. जेव्हा अशी व्यक्ती जेव्हा खोकते किंवा नाकातून त्याला शिंक येते तेव्हा त्याचा एक हवेमध्ये फवारा उडतो आणि ते बारीक बारीक कण जे असतात ते दुसऱ्या व्यक्तीच्या श्वासामार्फत शरीरात जातात आणि मग त्याच्यातून त्याचं पुढे जंतूंचं संक्रमण होतं. तर हा प्रसार ह्या मार्गातून होत असल्यामुळे त्याची गती खूप आहे आणि हे जंतू सुद्धा खूप पटकन त्याच्यात तीव्रता खूप आहे त्या व्यक्तीला लागण करण्याची, त्यामुळे त्याचा प्रसार खूप जास्त आहे. येस, आपल्याला स्वाईन फ्लू ह्या रोगाची प्रमुख लक्षणांची स्लाइड या ठिकाणी आपण केलेली आहे, ती आपण जरूर बघा. डॉक्टर पुष्कर, आमच्या प्रेक्षकांसाठी प्रमुख लक्षणं सांगू शकाल? सगळ्यात महत्वाचं म्हणजे असा हा आजार अचानक सुरू होण्याची एक प्रक्रिया असते. अंग मोडून येणं किंवा आपले सांधे दुखल्यासारखं वाटणं, डोकं दुखणं आणि डोळ्यांची जळजळ होणं, ताप येणं आणि ताप खूप मोठ्या प्रमाणात येऊ शकतो. म्हणजे 100 पासून ते 105 पर्यंत. घसा दुखणं, त्याच्यामध्ये सूज येणं आणि त्याच्याबरोबर कधी कधी कानही दुखू शकतो आणि मग त्याचं रूपांतर नाकातून पाणी वाहणं, अगदी टपाटपा पाणी वाहण्यापर्यंत असं त्याचं रूपांतर होतं. खोकला येतो आणि मग त्याचं छातीमध्ये त्याच्यामुळे जर कफ साचला तर त्याला आपण निमोनिया म्हणतो. निमोनियाविषयी मी तुमच्याकडे येतो. मी तत्पूर्वी दम लागू शकतो. येस, कारण हा महत्वाचा एक कॉम्प्लिकेशन आहे घशाला. या ठिकाणी स्वाईन फ्लूची प्रमुख लक्षणं मी पुन्हा एकदा प्रेक्षकांना सांगतो, कारण ही जरूर लक्षात ठेवा. घशाला सूज, कफ आणि ताप किंवा घसा खवखवणं, नाकातून सतत पाणी गळणं, कणकण वाटणं, कधी कधी आपल्याला गॅस्ट्रोएंटरायटिस म्हणजे अतिसार आणि उलट्यांसारखी लक्षणंही दिसू शकतात. आणि डॉक्टरांनी दिसत आपल्याला सांगितलं की श्वास घेण्यास त्रास, दम लागणं हे एक प्रमुख लक्षण कॉम्प्लिकेशनच्या स्वरूपात येऊ शकतं. सर, निमोनियाबद्दल आपण आता म्हणालात की निमोनिया होऊ शकतो अशा रुग्णांना, जो आपल्या साध्या फ्लूचं सुद्धा कॉम्प्लिकेशन म्हणून कधी कधी दिसू शकतो. ह्याने काय निश्चित होतं, म्हणजे की पुढे ही कॉम्प्लिकेशन्स कशी वाढतात ह्याविषयी काय सांगू शकाल आपण? एक तर प्रथम मी म्हणेन तो साधा फ्लू आणि स्वाईन फ्लू असा त्याच्यामध्ये मला वाटतं फरकच नको करायला. हा फ्लूच आहे, सगळा जो आहे तो फ्लू आहे. ओके. आणि त्याची तीव्रता फक्त कमी जास्त असू शकते आणि त्याचं रूपांतर जेव्हा छातीमध्ये एखाद्या भागात फुफ्फुसामध्ये जेव्हा कफ साचतो तर एक तर व्हायरसमुळे होणारा निमोनिया किंवा अशा वेळी जेव्हा शरीराची एकूणच प्रतिकारशक्ती ढासळलेली असते तेव्हा हवेमधले इतर जे बॅक्टेरिया असतात ज्याला आपण जीवाणू म्हणतो तेही शरीरामध्ये घुसतात आणि त्याच्यामुळे पण निमोनिया होऊ शकतो. निमोनियामुळे मग छातीत दुखणं, दम लागणं, कारण ऑक्सिजनचं प्रमाण रक्तातलं कमी होतं. हवेतला ऑक्सिजन रक्तात नीट पोहोचत नाही आणि मग अशा व्यक्तीचं कधी कधी ब्लड प्रेशर कमी होऊ शकतं किंवा त्यांना इतर थकवा खूप वाटतो आणि मग ऍडमिट करण्याची पण वेळ येऊ शकते. आणि अशा वेळी अँटीबायोटिक्सचा सुद्धा वापर हा करावा लागतो. म्हणजे जेव्हा आपण ट्रीटमेंट देतोय तर त्याच्यामध्ये फक्तच व्हायरसची औषधं ज्या लागू पडतात असं नाही, कारण मध्ये ज्या काही केसेस झाल्या, पुण्यामध्ये जो प्रकार झाला त्याच्यामध्ये असं एक लोकांचं किंवा असं मत होतं की काही ट्रीटमेंट दिली गेली नाही किंवा चुकीची ट्रीटमेंट दिली. तर मला असं वाटतं की हा निमोनिया हे ह्या आजाराचं हे लक्षणच आहे आणि निमोनियाची ट्रीटमेंट समजा डॉक्टरनी केली त्यात काही चूक नाहीये. बरोबर. आणि व्हायरसची वरची जी काही गोळी आहे ज्याला आपण ऑसेल्टॅमावीर किंवा झॅनामिवीर अशी 2 औषधं जी आहेत ती औषधं समजा जरी वापरली गेली असती तरी ती पहिल्या 48 तासात जर वापरली तरच त्याचा खरोखर काहीतरी उपयोग होतो. आणि उपयोग झाला तरी तो कशासाठी होतो की त्याच्यामुळे थोडंसं आजाराची तीव्रता कमी होते आणि त्याचं फक्त ड्युरेशन म्हणजे त्याचे दिवस कमी होतात. 1 ते 1.5 दिवसाने ताप लवकर जाऊ शकतो आणि व्यक्ती जरा लवकर बरी होते. तर त्यामुळे एखादी व्यक्ती जर जास्त आजारी झाली आणि त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची वेळ आली तर जी काही ट्रीटमेंट डॉक्टर देत आहेत किंवा पुण्यात दिली गेली असेल ती माझ्या मते तर ती योग्यच असावी. आणि त्याच्याबद्दल सुद्धा जे काही मतप्रवाह जो निर्माण झालाय आणि मीडियाने त्याच्यामध्ये भरपूर आग ओतली आणि तेल पाणी घातले ते टाळायला पाहिजे होतं, कारण त्याच्यामुळे डॉक्टरांच्या एक मानसिकतेचं खच्चीकरण होतं. अशामुळे जे डॉक्टर जीव तोडून दिवस रात्र पेशंटना बरं करण्यासाठी प्रयत्न करत असतात त्यांच्या मानसिकतेला प्रचंड मोठा धक्का बसतो. आणि जेव्हा सरकार त्याच्यावर असं पुन्हा पुढे बोलतं की ह्याच्यामध्ये डॉक्टरांचाच गलथान कारभार होता किंवा हॉस्पिटलचा गलथान कारभार होता तर अशामुळे तर ते प्रचंड खच्चीकरण होतं. तर हे आपण कुठेतरी टाळलं पाहिजे आणि सगळ्यांनी एक खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आलेलं जे काही आव्हान आहे ते आव्हान दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मला वाटतं हा खरोखर एक मोलाचा सल्ला किंवा संदेश आपण दिला डॉक्टर पुष्कर शिरकारखाने, की एकमेकांनी सहकार्य करून जेव्हा आज आपल्यावरती संकट आलेलं आहे तेव्हा एकमेकांवरती दोषारोप करण्याच्या ऐवजी
आपण एकमेकांना सहकार्य करून ह्या साथीचा एक निचरा करण्यासाठी म्हणा किंवा मुकाबला करण्यासाठी म्हणा एकमेकांना सहकार्य करून आज प्रयत्न केले पाहिजेत, तर आपण जरूर हे साथीचे रोग आटोक्यात आणू शकतो. केवळ स्वाईन फ्लू नव्हे तर कुठलंही जर का संकट आज आलेलं असेल, म्हणजे कुठल्याही प्रकारचा भूकंप झाला किंवा बॉम्बस्फोटासारख्या घटना घडल्या, तरी सुद्धा आज आपण एकता दाखवून एकमेकांना सहकार्य करून ह्या सर्व संकटांचा मुकाबला करण्याची गरज आहे. आणि ह्याच्यात सर्वच समाजातले घटक येतात, ह्याच्यात डॉक्टर्स येतात, ह्याच्यात पेशंट्स येतात, ह्याच्यात सरकार येतं, एनजीओज येतात, समाजसंस्था येतात, सगळ्याच घटकांनी मिळून प्रयत्न करण्याची मला वाटतं गरज आहे. एक महत्वाची गोष्ट आपण सांगितली डॉक्टर पुष्कर. डॉक्टर प्रशांत सावंत, आपण स्वाईन फ्लूच्या ह्या ट्रीटमेंटबद्दल आपण ऐकतोच आहोत सर्व प्रकारांहून. आम्हाला विशेष करून उत्सुकता आहे की आयुर्वेदाबद्दल, आणि आयुर्वेदामध्ये आपण सांगितलं जे आयुर्वेदाचं प्रयोजन आहे ह्याच्यात केवळ हे नव्हे तर क्युअर आणि प्रिव्हेन्शन ह्या दोन्ही गोष्टी आज आयुर्वेदानुसार सांगितल्या गेलेल्या आहेत. आणि त्याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट की व्याधी प्रतिकारक क्षमता किंवा वाढवणं किंवा रोग प्रतिकारक क्षमता वाढवणं. आणि ही जर का वाढवली तर आपण ह्या सर्वच, म्हणजे केवळ स्वाईन फ्लू नव्हे पण मलेरिया असो किंवा टायफॉइड असो किंवा इतरही साथीचे रोग आहेत ह्यांचा चांगल्या रीतीने आपण मुकाबला करू शकतो. व्याधी प्रतिकारक क्षमतेबद्दल आपल्याला काय सांगता येईल? व्याधी प्रतिकारक क्षमता म्हणजे आता जीवाणू म्हणा किंवा विषाणू म्हणा किंवा बॅक्टेरियाज म्हणा, हे या प्रत्यक्ष स्टुडिओमध्ये सुद्धा भरपूर असतील, पण ते सगळे माझ्यामध्ये गेले आणि त्यांनी माझा रोग उत्पन्न केला असं काही होत नाही. बरोबर. जरी ट्युबरक्युलोसिसचे बॅसिला माझ्यामध्ये गेले किंवा जरी विषाणू गेले तरी सुद्धा माझी व्याधीला प्रतिकार करण्याची जी शक्ती प्राकृत असेल, व्यवस्थित असेल, तर डेफिनेटली निश्चितपणे या विषाणूंचा आणि जीवाणूंचा मी सामना करू शकतो. पण हे ओळखायचे कसे? हे विषाणू हे आपल्याला त्रास देणार, काही जे बॅक्टेरियाज असतात ते सिम्बायोटिक, म्हणजे त्यांनी आपल्याला त्रास होत पण नाही, ते असले तरी काही होत नाही. पण काही जे बॅक्टेरियाज किंवा व्हायरसेस जे आहेत ते आपल्याला त्रास देतात किंवा आपल्यामध्ये व्याधी निर्माण करू शकतात. तर अशांना ओळखायचं कसं आणि अशांचा नायनाट कसा करायचा, ही जी प्रतिकार क्षमता आहे ती अगदी आपल्याला जन्मापासूनच प्राप्त झालेली आहे. जसं मी आता एक स्लाइड इथे आणलेली आहे की ही जी व्याधीची प्रतिकार करण्याची आपली जी क्षमता आहे ती एक सहज, म्हणजे इन्नेट इम्युनिटी म्हणतो आपण त्याला, की जी जन्मापासूनच प्राप्त झाली आहे. काही व्याधींना आपण जन्मापासून मुकाबला करू शकतो, पण जगातल्या याच्यावर सगळेच विषाणू आणि सगळेच जीवाणू आपली व्याधी प्रतिकारक शक्ती जी आहे ती ओळखू शकेल आणि त्याचा नायनाट करू शकेल असं काही नाही. त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा आपण नवीन विषाणू किंवा नवीन जीवाणूंशी आपला संपर्क येतो तेव्हा ह्या नवीन जीवाणू आणि हे नवीन विषाणू जे आहेत हे आपल्याला काहीतरी व्याधी किंवा आपला रोग निर्माण करू शकतील अशी जेव्हा परिस्थिती निर्माण होते तेव्हा आपलं जे मेकॅनिझम आहे किंवा आपली जी प्रतिकार क्षमता आहे ती ऍक्टिव्हेट होते, त्यांना ओळखते आणि मग त्यांचा आपोआप नाश करू शकते. म्हणजे नवीन व्हायरसाला, नवीन जीवाणूला असं काही नाही आहे, लाखो करोडो असे वातावरणामध्ये आहेतच. बरोबर. पण त्यांचा जेव्हा आपल्याशी संपर्क येतो, आता काय होतं की प्रवास होतात, लोक अमेरिकेतून इंग्लंडला जातात, इंग्लंडमधून इंडियात येतात, असा भरपूर प्रवास होतात, त्याच्यामुळे हे साथीचे रोग आहेत ते लवकर पसरतात. नाहीतर मग साऊथ अमेरिकेमध्ये झालेला व्याधी इमिजिएटली आशियामध्ये येतो असं काही होणार नाही, कारण आता तेवढं दळणवळण वाढलेलं आहे, त्यामुळे हा वाढतोय. तर मी तुम्हाला सांगितलं म्हणजे या स्लाइडमध्ये मी तुम्हाला दाखवलं तसं एक सहज, म्हणजे जन्मापासून असलेली आपली प्रतिकार क्षमता आणि युक्तिकृत, म्हणजे आपण कोणत्या तरी औषधोपचारांच्या साहाय्याने जी आपण प्रतिकार क्षमता व्याधीची वाढवतो ती अशा दोन प्रकारे आपण सामना करू शकतो आणि आपली स्वतःची प्रतिकार क्षमता वाढवू शकतो. ती कशी वाढवायची हे आमच्या प्रेक्षकांना सांगा, कारण व्याधी प्रतिकार क्षमता आपण वाढवू शकतो आपण म्हणालात, तर ती कशा रीतीने वाढवता येईल ह्याच्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना सांगा. जरूर. ही पुढची स्लाइड मी तुम्हाला दाखवतो की ह्याच्यामध्ये आपण बघाल की व्याधी प्रतिकार क्षमता वाढवण्याचे मी काही उपाय सांगितलेले आहेत. काही जर आपण बघितलं तर स्ट्रक्चरल, म्हणजे सिस्टीम, यंत्र, जे एक यंत्र म्हटलं की स्ट्रक्चर म्हटलं की त्याच्यामध्ये आपण टिश्यूज किंवा सिस्टीम्स म्हणू शकतो, त्याची इम्युनिटी, त्याची प्रतिकारक क्षमता वाढवणं. आणि